एवढ्या वर्षांनी 11 वर्षानंतर माझं झाल्यावर बोलाल का? जरा 2 मिनिटं हात खाली करा, आधी करा हात. आता मला कोणी असा हात वर केला की भीती वाटायला लागली. हात खाली करा. एवढ्या वर्षांनी 11 वर्षानंतर माझं झाल्यावर बोलाल का? जरा 2 मिनिटं हात खाली करा, आधी करा हात. आता मला कोणी असा हात वर केला की भीती वाटायला लागली. हात खाली करा. त्याच्यामुळे मला असं सांगायचं आहे की मी तुम्हाला विनंती करते सगळ्यांना, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. विधिमंडळामध्ये टीमचे तुम्ही जरा शांत बसाल. मौन मौन नको. हात खाली करा. तुम्ही खाली बसा. तुम्ही खाली बसा. माझं पूर्ण होऊ द्या. हे पहा, तुम्ही असं बोलून तुम्ही सन्मान करताय का माझी थट्टा करताय हा मला प्रश्न वाटतो. थांबा जरा. नाही तर त्याच्यामुळे मी तुम्हाला निमंत्रण देते. निमंत्रण देणाऱ्या माणसाचं निदान 1 मिनिट ऐकून घ्यावं. कोणतरी आपल्याला आधारपूर्वक बोलावतंय. एवढं तरी तुमच्यामध्ये सौजन्य खरं खूप आहे, पण ते कमी का दिसतंय मला कळत नाहीये. तर आज 4 वाजता तुम्हाला सांगते, आज 4 वाजता प्रत्येक सदस्य जे आहेत विधिमंडळामधले, विधानसभेचे आणि विधान परिषदेचे, त्यांना तिथे मी निमंत्रित करते आहे. तो कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष यांनी विधानसभेत तो घोषित केला, परंतु त्याची विधिवत घोषणा आपल्याकडे जी व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीये. त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिली असेल, परंतु मी जे सांगते आपल्याला निमंत्रण ते आपण गोड मानून घ्यावं आणि त्याच्यामध्ये सर्वांनी या कार्यक्रमाला एक कार्यक्रम 4थ्या मजल्यावरच्या सेंट्रल हॉलमध्ये आहे. सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण तरी पण माझ्या तोंडून तुम्हाला ऐकायचं आहे, काही हरकत नाही आहे. त्याच्यामध्ये माझं ते कर्तव्य आहे. आणि दुसरं, आता तो बसचा वगैरे जो विषय आहे त्याच्यात माझं म्हणणं असं आहे की त्याच्यावर परत वादविवाद वाढवू नका. काय नाही, ठीक आहे. माझं म्हणणं असं आहे, पहा, ज्या वेळेला पंढरपूरला वारीत जातो आपण, नाही 1 मिनिट ऐकून घ्या. नाही हे पहा, ज्या ठिकाणी सगळ्यात काल लक्षावधी लोक तिथे आले, तिथे कुणाचा सामान्य जनतेचा फोटो आहे का नाही ते बघत होते का? भारताचा तिरंगा सगळं त्या ठिकाणी चाललेलं होतं. त्यामुळे भारताची शान, सभापतीचा फोटो महत्वाचा नाहीये. त्याच्यात सभापतींचा फोटो महत्वाचा नाहीये. आज जल्लोष होतोय हे महत्वाचं आहे. ठीक आहे, माझं म्हणणं जनतेने आपण जनतेचा नाही, ठीक आहे. तुमचं जे लक्ष आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आता मी बोलते त्याच्यात परत मतभेद काही व्यक्त करू नका. मी निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये. आणि 4 वाजता आपण या सर्वजण आणि शांततामय मार्गाने आपण कुठलीही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाचा आनंद नष्ट होणार नाही, कारण तुम्ही सुद्धा त्याचे आता साक्षीदार आहात या सगळ्या घटनेचे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.